नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र 4 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारकडून 8वा हप्ता जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित तारखांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरची हप्त्याबाबतची माहिती निश्चितच तुम्हाला देण्यात येईल. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. यासोबतच PM किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये देखील मिळतात. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजना मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपये थेट बँक खात्यात त्यांच्या जमा होतात. ओके, आता एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे की हप्ता अडकण्याबाबतची प्रमुख कारणे आहेत. काही अनेक शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक कारणांमुळे अडकू शकतात. त्यामध्ये KYC पूर्ण नसणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, 7/12 नोंदी अद्ययावत नसते, बँक खात्यातील तांत्रिक अडचणी, तसेच PM किसान योजनेतील माहितीमध्ये त्रुटी किंवा चुका या कारणांचा सर्वप्रथम तपास करून आवश्यक दुरुस्ती तुम्ही शेतकरी मंडळींनो करून घ्या. त्यानंतर तुमचा जो वितरण येतो ओके त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके, तसेच चौथी अपडेट म्हणजे की शेतकरी अधिकृत नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन आपला जो आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटससुद्धा तपासू शकतात. जर तुमचा हप्ता अडकला असेल तर त्याचे कारण किंवा एरर स्टेटस देखील तुम्हाला पोर्टलवर पाहता येतो. ओके, त्यामुळे वेळोवेळी आपले स्टेटस तपासत राहणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तसेच एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे की 4 जुलै 2026 पर्यंत 8वा हप्ता जमा झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तसेच या हप्त्याबाबत कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळ आणि कृषी विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर जास्त विश्वास ठेवू नये. ओके, आणि शेवटची एक महत्त्वाची विनंती, तुमचे KYC, आधार लिंकिंग, बँक खाते आणि 7/12ची माहिती अद्ययावत अपडेट आहे का एकदा नक्की तपासून बघा. यामुळे पुढील हप्ता जमा होण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ओके, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.